सभा घेता याव्यात यासाठी 5 टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या। निवडणूक आयोगाला हे ठरवून करायला लावलं आहे असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय। बाळासाहेब थोरात यांनी भाजपसहित निवडणूक आयोगावर हा आरोप केला। तर मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि म्हणून ते फिरतात असं बावनकुळेंनी म्हटलं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोरातांच्या आरोपांना असं प्रत्युत्तर दिलंय। निवडणूक आयोग फार प्रभावाखाली राहिलेला आहे। सेशनचा एक कालखंड होता की तो स्वतंत्र होता आणि त्या पद्धतीनं स्वायत्त संस्था म्हणून काम करत। यावेळेस या 5 फेज ज्या दिलेल्या आहेत तो महाराष्ट्र कठीण आहे आणि पंतप्रधानांना फिरता आलं पाहिजे म्हणूनच 5 फेजमध्ये केलं गेलं। हा तर पहिल्यापासूनचा आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। ही अवस्था त्यांची व्हावी पंतप्रधानासारख्या व्यक्तिमत्वाची, याच्यातच त्यांचा पराभव आहे। आणि मी तर एकदम आम्ही काही 48 आणि काही बोलण्याचं काही कारण नाही, परंतु 40च्या वर जाऊ शकतोय हे मला वाटतं। मोदीजी पंतप्रधान पदाचे स्वतः उमेदवार आहेत। स्वतः या देशाची सेवा केली 10 वर्ष। जेवढं जास्त जनतेला मोदीजी भेटतात त्यांना तेवढी ऊर्जा मिळतं। मोदीजी जनतेची ऊर्जा मिळवतात। मोदीजी जनतेला थेट बोलतात आणि मला तर अभिमान वाटतो अशा पंतप्रधान महोदयाचा। ते भाजपाचे नेते आहे म्हणून नाही, एक प्रधानमंत्री या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला बोलू इच्छितं आणि प्रत्येक व्यक्तीचे डायरेक्ट मतं घेण्याची तयारी करतं। यापेक्षा चांगला लोकशाहीमध्ये दुसरा संदेश नाही, यापेक्षा जास्त चांगला संदेश नाही। हा अत्यंत मोठा संदेश देशाला आहे की मोदीजी स्वतः त्या ठिकाणी या महाराष्ट्रात, देशात, संपूर्ण देशात राहायला करतायत। इतर राज्यात नाही करत, सर्वीकडे करतायत, साऱ्याकडे करतायत। आज कानपूर